मातंग समाज के आरक्षण की मांग को लेकर मुंबई से नागपुर के लिए निकली लहूजी शक्ति सेना की पदयात्रा का धाराशिव जिले में भव्य स्वागत किया गया। धाराशिव के यरमल्ला स्थित प्रसिद्ध यडेश्वरी देवी मंदिर में संस्थापक विष्णु भाऊ कस्बे सहित पदयात्रा में शामिल कार्यकर्ताओं का जोरदार स्वागत किया गया। स्वागत के दौरान जेसीबी के माध्यम से पुष्प वर्षा की गई और पटाखों की आतिशबाजी कर उत्साह व्यक्त किया गया। कार्यकर्ताओं ने देवी यडेश्वरी से प्रार्थना की कि मातंग समाज के आरक्षण का पक्ष सरकार जल्द हल करे और समाज को उसका हक मिल सके। इस पदयात्रा में महाराष्ट्र के विभिन्न जिलों से बड़ी संख्या में मातंग समाज के लोग शामिल हैं। यह पदयात्रा 15 जिलों और करीब 1260 किलोमीटर की दूरी तय करते हुए नागपुर के हिवाली अधिवेशन में विधान भवन के सामने प्रदर्शन करेगी। मातंग समाज के अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण की मांग को लेकर इतिहास में पहली बार इतनी बड़ी पदयात्रा निकाली गई है। विष्णु भाऊ कस्बे, संस्थापक लहूजी शक्ति सेना, महाराष्ट्र धाराशिव से कालिम शेख की रिपोर्ट। शक्ती सेनेचा आरक्षण वर्गीकरण, आरक्षण वर्गीकरण, आरक्षण वर्गीकरण। जय बोलो, जय बोलो। आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवेंचा, आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवेंचा शिवभाऊ कस्बे साहेब तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। भाऊ काय सांगाल आता मुंबईपासून आता तुम्ही काय उद्देश आहे, काय सांगाल? आज धाराशिवच्या या यरमाळा गुल्लेनगरीमध्ये लहूजी शक्ती सेनेची महापदयात्रेचं आगमन झालेलं आहे। दिनांक 2 तारखेपासून सुरू झालेली महापदयात्रा आज ढोकी मुक्कामी जात आहे। आज आणि उद्याचा मुक्काम हा या धाराशिव नगरीमध्ये होणार आहे। आज या ठिकाणाहून ही यात्रा पुढे जात असताना हा लहूजी चौक आणि या ठिकाणचं जे देवस्थान आहे ते मातंग समाजाचं आराध्य दैवत आहे। राज्यभरातून देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात, दरवर्षी येतात, देवीला साकडे या ठिकाणी घालतात आणि मातंग समाजाचे प्रश्न सुटू दे अशी विनंती या ठिकाणी देवीकडे सातत्याने करत असतात। या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आहे। लहूजी शक्ती सेना महायुतीचा मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी सहभागी असताना महायुतीकडे ज्या मागण्या लहूजी शक्ती सेनेने केलेल्या होत्या त्यामध्ये एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं या संदर्भातील मागणी घेऊन आम्ही महायुती सोबत या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून सहभागी होत असताना संपूर्ण राज्यभरातील मातंग समाजाने या महायुतीच्या सरकारला भरभरून मताचं दान दिलेलं आहे आणि या मागाच्या मताच्या दानावरती हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आहे। मात्र दुर्दैवाने या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024 रोजी झालेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, त्या निर्णयाची अंमलबजावणी या देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेली असताना महाराष्ट्र राज्याला साधू संतांची, फुले शाहू आंबेडकरांची, पुरोगाम्यांची भूमी म्हटलं जातं। मग या देशातल्या हे महाराष्ट्र राज्याची जी ओळख आहे ती खरी आहे का? जो बुरखा या ठिकाणी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने पांघरलेला आहे पुरोगामित्वाचा, तो खरा आहे का? हा प्रश्न घेऊन ही महापदयात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिशेने निघालेली आहे। येत्या 12 तारखेला ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणून महामोर्चामध्ये त्याचं रूपांतर होऊन विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे। माझी सरकारला या चॅनेलच्या माध्यमातून विनंती असणार आहे की मागणी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, आता तुमची देण्याची वेळ आलेली आहे। जर या ठिकाणी जर मातंग समाजाचे जर प्रश्न सोडवले नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी भरभरून दिलेला आहे। मात्र या मिनी विधानसभेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मातंग समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढं मात्र या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो, आवाहन करतो। त्याचबरोबर मातंग समाजाला देखील या ठिकाणी विनंती करत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये या महापदयात्रेची चर्चा सुरू आहे। ही एक शेवटची संधी, एक अंतिमचा लढा म्हणून लहूजी शक्ती सेना या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर, संपूर्ण राज्यभरामध्ये या महायात्रेच्या अनुषंगाने
वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये जाऊन या ठिकाणी सरकारकडे जाऊन या ठिकाणचे सत्ताधारी असतील विरोधक असतील या सर्वांकडे जाऊन की आमच्या बाबत निर्णय घ्या आणि आमच्या बाबत तोंड उघडा अशा पद्धतीची विनंती इथल्या राज्यातल्या आमदार आणि खासदाराकडे करीत आहे। निश्चित या ठिकाणी आपण 12 तारखेला एक दिवस मागण्यासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी असा जयघोष करत आपण सर्वांनी या ठिकाणी नागपूरला यावं अशी विनंती या चॅनलच्या माध्यमातून करतो। या नागपूरच्या अधिवेशनातही आपला प्रश्न नाही मिळत, पुढील भूमिका काय असणार? निश्चित येणाऱ्या 12 तारखेपर्यंत अनेक मंत्र्यांचे फोन आलेले आहेत, अनेक आमदारांचे फोन आलेले आहेत, डीसीएम साहेबांशी देखील बोलणं झालेलं आहे। निश्चित आम्ही सकारात्मक या ठिकाणी विचार करतोय, कारण आजपर्यंत मातंग समाज या ठिकाणी या संविधानाचा मान राखत कायद्याच्या आणि लोकशाहीचा आदर राखत आजपर्यंत आंदोलन करत आलेला आहे। मातंग समाजाने आजवर कधी हातात काठी आणि लाकूड किंवा दगड घेतलेलं नाही। आजपर्यंत मातंग समाजाने कधी जाळपोळ केली नाही, तोडफोड केली नाही। मातंग समाज हा राष्ट्रभक्त समाज आहे, त्यांनी कधी देशद्रोह देखील केला नाही। मात्र या देशभक्त मातंग समाजाला, राष्ट्रभक्त मातंग समाजाला आपण न्याय द्यावा एवढीच विनंती या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारकडे करतो। अधिवेशनात आपल्याला न्याय मिळाला, निश्चित पुढची भूमिका या ठिकाणी सध्या आम्ही सकारात्मक आहोत। मात्र 12 तारखेला त्या ठिकाणी जर निर्णय नाही झाला तर 12 तारखेलाच या संदर्भामध्ये निर्णय घेऊन निश्चित पुढची भूमिका ही मातंग समाजाची आजची आणि आगळी वेगळी भूमिका असणार आहे।